tan pi by 4 plus a tan pi by 4 plus a equal to cos a plus sin a upon cos a minus sin a. या एक्झाम्पल मध्ये आपण लेफ्ट हँड साइड घेतली tan pi by 4 plus a. त्याला साइन अपॉन कॉस लिहून जास्त कॉम्प्लिकेशन मध्ये जाण्याची गरज नाही. डायरेक्ट tan a प्लस b चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. tan a plus b चा फॉर्म्युला tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b, that is tan pi by 4 plus tan a upon 1 minus tan pi by 4 into tan a. pi by 4 म्हणजे 45, tan 45 ची किंमत 1 म्हणजेच 1 plus tan a upon 1 minus 1 into tan a. पण 1 into tan a म्हणजेच tan a. त्यामुळे टर्म येईल 1 plus tan a upon 1 minus tan a. पण रिझल्ट आपल्याला राईट साइडचा पाहिजे साइन कॉसच्या स्वरूपात. टॅनला साइन अपॉन कॉस मध्ये कन्वर्ट करा. दॅट इज इक्वल टू 1 प्लस साइन ए अपॉन कॉस ए डिवाइडेड बाय 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन जर केलं 1 इंटू कॉस ए म्हणजेच कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए डिवाइडेड बाय, हा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए. या ठिकाणचा हा कॉस ए कॅन्सल, न्यूमरेटरला शिल्लक राहतो कॉस ए प्लस साइन ए अपॉन cos a minus sin a, and that is RHS. हे सिंपल आहे, पण यामध्ये एक थोडासा इम्पॉर्टन्स या एक्झाम्पलचा लक्षात घ्या. या एक्झाम्पलची अपोजिट डायरेक्शन मधली प्रोसेस म्हणजे समजा RHS वरून LHS तयार करायचा असेल, prove that cos a plus sin a upon cos a minus sin a equal to tan pi by 4 plus a. एका क्वेश्चन मध्ये दोन क्वेश्चन आहेत. फॉरवर्ड डायरेक्शनचे दोन, रिव्हर्स डायरेक्शनचे दोन. फॉरवर्ड डायरेक्शनचा एक क्वेश्चन याच एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट क्वेश्चन होता. आठवत असेल का पहा आता. tan pi by 4 plus theta इक्वल टू 1 प्लस tan theta अपॉन 1 मायनस tan theta हे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट प्रॉब्लेम. तोच क्वेश्चन म्हणजे 1 प्लस tan theta अपॉन 1 मायनस tan theta पर्यंत ऑलरेडी हा प्रॉब्लेम या ग्रुपमध्ये होता. आता यामध्ये आणखी पुढे फर्दर सिम्प्लिफिकेशन आहे, आणि हे सिम्प्लिफिकेशन म्हणजे त्याचं साइन कॉस मध्ये कन्व्हर्जन. म्हणजे इथपर्यंतचा पार्ट तोच होता, फक्त ए ऐवजी थीटा हा अँगल. हे दोन प्रॉब्लेम तर झाले, पण आता रिव्हर्स डायरेक्शन मध्ये हे दोन्ही प्रॉब्लेम महत्वाचे आहेत. म्हणजे असंही क्वेश्चन अशी टर्म असेल 1 प्लस tan a अपॉन 1 मायनस tan a, त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे tan pi by 4 प्लस a मध्ये, किंवा cos a प्लस sin a अपॉन cos a मायनस sin a अशी टर्म आहे, त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे tan pi by 4 प्लस a या स्वरूपात.
याची रिव्हर्स प्रोसेस समजावून घ्या एकदा. ही टर्म असेल RHS, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस ए. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस ए ने डिव्हाइड करायचं, म्हणजे ही टर्म मिळेल कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए डिवाइडेड बाय कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए. नंतर हा डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर कॉस ए कॅन्सल होईल, 1 शिल्लक राहील, प्लस साइन ए अपॉन कॉस ए ही पुढची टर्म होईल. डिनॉमिनेटरला हा कॉस ए सेपरेट केला तर कॉस ए कॅन्सल होऊन इथे 1 शिल्लक राहील, साइन ए अपॉन कॉस ए राहिला. पुन्हा पुढची स्टेप म्हणजे प्रिव्हियस स्टेप, 1 प्लस साइन ए अपॉन कॉस ए म्हणजेच टॅन ए, साइन ए अपॉन कॉस ए म्हणजेच टॅन ए, 1 प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन ए. कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर त्यामध्ये काही बदल होत नाही. डिनॉमिनेटरला हा जो टॅन ए आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय करा. हा जो टॅन ए आहे डिनॉमिनेटरचा त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं. 1 ने का मल्टिप्लाय केलं? टॅन 45 म्हणजे टॅन पाय बाय 4 ची किंमत 1 असते. 1 च्या जागी आपण टॅन पाय बाय 4 लिहू शकतो, पण कोणत्या 1 च्या जागी लिहायचं हे इम्पॉर्टंट आहे. पहिला एक 1 न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा हा मल्टिप्लाय केलेला 1, त्या जागी टॅन पाय बाय 4 लिहायचं. हा जो पहिला 1 आहे डिनॉमिनेटरचा तो ॲज इट इज ठेवायचा. टॅन पाय बाय 4 प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन ए, हा रिझल्ट मिळाला. हा आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी च्या स्वरूपात, त्यालाच आपण टॅन ए प्लस बी या स्वरूपात लिहू शकतो. ही रिव्हर्स प्रोसेस आहे आणि या प्रोसेसचा वापर फ्रॉम 12th पॉइंट ऑफ व्ह्यू including derivatives, integrations, both the sections, only for Bohr point of view, minimum 150 times ही प्रोसेस रिपीट होते. मिनिमम 150 टाइम्स, म्हणजे तेवढ्या एक्झाम्पल मध्ये याचा वापर आहे. सो बी केअरफुल अबाउट दिस प्रोसेस, रिव्हर्स डायरेक्शन मधली. काही ठिकाणी ही टर्म असेल 1 प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन ए, त्याचं कन्व्हर्जन करायचं टॅन पाय बाय 4 प्लस ए मध्ये. आता हे एक एक्झाम्पल झालं. असंच आणखी एक पॉसिबल म्हणजे टॅन पाय बाय 4 मायनस ए इक्वल टू कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए प्लस साइन ए. फक्त चेंज प्लस मायनसचाच. यासाठी आपण रिव्हर्स डायरेक्शन हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. दॅट इज RHS इक्वल टू कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए प्लस साइन ए. Divide numerator and denominator by cos A. Divide numerator and denominator by cos A. I will divide केला तर पहा, cos A minus sin A upon cos A divided by cos A plus sin A upon cos A. न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही cos A ने डिवाइड केला. आता यामध्ये डिनॉमिनेटर जर सेपरेट घेतला, cos A अपॉन cos A, cos A अपॉन cos A मायनस sin A अपॉन cos A.
divided by cos A upon cos A plus sin A upon cos A. यामध्ये हा cos A कॅन्सल झाला दोन्ही ठिकाणचा. तर मिळेल 1 मायनस साइन अपॉन कॉस म्हणजे tan A अपॉन 1 प्लस साइन अपॉन कॉस म्हणजे tan. नंतर काय करायचं, डिनॉमिनेटरच्या टॅनलाच 1 ने मल्टिप्लाय करायचं. डिनॉमिनेटरच्या टॅनला 1 ने मल्टिप्लाय केला. आता 1 च्या जागी न्यूमरेटरच्या 1 च्या जागी आपण tan पाय बाय 4 लिहू शकतो मायनस tan A अपॉन 1 प्लस tan पाय बाय 4 इंटू tan A. न्यूमरेटरचा एक 1 आणि डिनॉमिनेटरचा एक मल्टिप्लाय केलेला 1, दोन्ही 1 च्या जागी आपण tan पाय बाय 4 लिहिला. आता ही टर्म tan A मायनस tan B अपॉन 1 प्लस tan A इंटू tan B या स्वरूपात आहे. त्याला आपण tan A मायनस B म्हणजेच tan पाय बाय 4 मायनस A या स्वरूपात लिहू शकतो. इम्पॉर्टन्स या प्रोसेसचा लक्षात ठेवा. पुढे 11च्याही काही एक्झाम्पल्स मध्ये ही प्रोसेस पुन्हा येणार आहे. त्यावेळी ही कळेल किती जणांना रिव्हिजन करण्याची सवय आहे किंवा ते टिपिकल एक्झाम्पल्सला कितपत इंटरेस्ट ठेवतात. Prove that
prove that tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta. यामध्ये दोन्ही साईडच्या टर्म्स टॅन मध्येच आहेत, त्यामुळे साइन कॉस मध्ये कन्व्हर्जनचा काही उपयोग नाही हे कन्फर्म आहे. फॉर्म्युले वापरायला टॅनचेच, पण टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. इथे टॅन ए मायनस टॅन बीच्या स्वरूपात टर्म आहे, टॅन ए मायनस टॅन बीच्या स्वरूपात टर्म आहे. काय फॉर्म्युला आहे? टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. हाच फॉर्म्युला मॉडिफाय करून आपण टॅन ए मायनस टॅन बीचा रिझल्ट तयार करू शकतो. यामध्ये हा जो डिनॉमिनेटर आहे 1 प्लस टॅन ए टॅन बी, तो लेफ्ट साईडला मल्टिप्लाय घेतला या टर्मला, तर राईट साईडला शिल्लक काय राहतो? टॅन ए मायनस टॅन बी, म्हणजेच टॅन ए मायनस टॅन बी याचा रिझल्ट इक्वल टू मिळेल टॅन ए मायनस बी मल्टिप्लाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. या स्वरूपात तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॅन ए मायनस बीचाच फॉर्म्युला टॅन ए मायनस टॅन बीच्या स्वरूपात वापरायचा आहे. त्यातला जो डिनॉमिनेटर आहे तो लेफ्ट साईडला मल्टिप्लाय येईल, म्हणजेच टॅन ए मायनस टॅन बीचा रिझल्ट मिळून जाईल. आता यात लेफ्ट हँड साइड जर आपण कन्सिडर केली, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू टॅन 8 थिटा मायनस टॅन 5 थिटा मायनस टॅन 3 थिटा. यातल्या पहिल्या दोन टर्म फक्त आपण कंबाईन करू एका ब्रॅकेटमध्ये. पहिल्या दोन टर्म कंबाईन केल्या काय होईल? यात हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, इक्वल टू, हा केअरफुली, टॅन ए मायनस टॅन बी इक्वल टू टॅन ए मायनस बी, म्हणजेच टॅन 8 थिटा मायनस 5 थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा आणि मायनस पुढे आहे टर्म टॅन 3 थिटा इक्वल टू टॅन 8 थिटा मायनस 5 थिटा म्हणजे 3 थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा आणि मायनस पुढे असलेला टॅन 3 थिटा ॲज इट इज. आता यामध्ये टॅन 3 थिटानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. टॅन 3 थिटा इंटू 1 म्हणजेच टॅन 3 थिटा प्लस टॅन 8 थिटा इंटू टॅन 5 थिटा इंटू टॅन 3 थिटा. हा टॅन 3 थिटा ब्रॅकेटमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय झाला आणि पुढे आहे एक मायनस टॅन 3 थिटा.
हा tan 3 थिटा प्लस आणि शेवटचा tan 3 थिटा मायनस तो कॅन्सल होईल. शिल्लक राहिला tan 8 थिटा इंटू tan 5 थिटा इंटू tan 3 थिटा that is equal to RHS. आणि असाच एक प्रॉब्लेम आहे tan 3a minus tan 2a minus tan a equal to tan a into tan 2a into tan 3a हा सॉल्व करायचा.
Next one, prove that tan 18 degree plus tan 27 degree plus tan 18 degree into tan 27 degree equal to 1, equal to 1. यामध्ये सेम प्रोसेस, tan A प्लस tan B, याचा रिझल्ट काय होईल मग? tan A प्लस tan B चा tan A प्लस B into 1 minus tan A into tan B. Tan A plus B equal to tan A plus tan B equal to tan A plus B into 1 minus tan A into tan B. मग यात A म्हणजेच 18, B म्हणजे 27. या दोन टर्मसाठी तो फॉर्म्युला यूज केला, पहिल्या दोन. पहिला तो फॉर्म्युला वापरला तर tan A plus B म्हणजेच tan 18 plus 27, tan 18 plus 27 into bracket 1 minus tan 18 into tan 27, 1 minus tan 18 into tan 27 plus पुढची टर्म ॲज इट इज म्हणजेच tan 18 into tan 27 डिग्री ॲज इट इज. फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज केलेला आहे पहा या ठिकाणी. tan A plus tan B equal to tan A plus B into 1 minus tan A into tan B. मग यात A plus B म्हणजेच 18 plus 27 equal to tan 18 plus 27 म्हणजे किती? 45 in bracket 1 minus tan 18 into tan 27 plus पुढची टर्म tan 18 into tan 27 as it is. tan 45 ची किंमत काय? 1. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही इफेक्ट होणार नाही पुढच्या ब्रॅकेटला, म्हणजे शिल्लक राहील 1 मायनस tan 18 into tan 27 प्लस tan 18 into tan 27 minus tan 18 tan 27 plus tan 18 tan 27 cancel, equal to 1, that is RHS.
prove that tan 65 equal to tan 25 plus 2 tan 40. काय करणार या ठिकाणी tan 25 लेफ्ट साईडला घ्यायचा, म्हणजेच त्याला आपण tan 65 मायनस tan 25 असं लिहू शकतो, इक्वल टू 2 tan 40. आणि आता LHS घ्या, आणि हा जर प्रूव्ह झाला तर त्यावरून फर्स्ट स्टेप आपण लिहू शकतो. tan 65 मायनस tan 25. बघा काय करायचं. सोडवा एक दोन स्टेप, चुकल्यानंतर लक्षात येईल कुठल्या मार्गाने जायचं आहे ते. पण सॉल्व करणं आवश्यक आहे. काय करणार पुढची स्टेप, tan A मायनस tan B चा जर फॉर्म्युला यूज केला, tan A मायनस tan B चा फॉर्म्युला काय होईल, tan A मायनस tan B च्या फॉर्म्युल्यानुसार tan A मायनस B पहा टर्म कशी होते. tan A मायनस tan B चा फॉर्म्युला tan A मायनस B म्हणजेच tan 65 मायनस 25 इन ब्रॅकेट 1 प्लस tan 65 इंटू tan 25. पहिल्या ब्रॅकेटचं पहिल्या टर्मचा काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या टर्मला आपण आता डायरेक्ट tan 65 मायनस 25 म्हणजे tan 40 असं लिहू शकतो. tan 40 मिळालं आपल्याला, 2 tan 40 पाहिजे. दुसऱ्या ब्रॅकेटचं काय,
या ब्रॅकेटचं, त्याला आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो. tan 65 म्हणजे sin 65 अपॉन cos 65, इथे sin 25 अपॉन cos 25 क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन केलं तर कॉसचा एक फॉर्म्युला मिळेल न्यूमरेटरला, पण त्यांना cos 40 ही टर्म न्यूमरेटरला मिळेल. त्यामुळे म्हटलं स्टेप 1-2 करून पहा, त्यानंतर कळतं काय होते प्रॉब्लेम, कुठे अडकवते. पुढे टर्म येते वेगळ्या स्वरूपात येते, आपला पाहिजे त्या स्वरूपात टर्म येत नाही. यामध्ये जर tan A मायनस tan B चा फॉर्म्युला यूज करण्याऐवजी त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर जास्त बेनिफिशियल राहतं. tan 65 लाच sin 65 अपॉन cos 65 लिहिता येईल, मायनस tan 25 म्हणजेच sin 25 अपॉन cos 25. बघा काय होईल आता ते, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन. ओके, बरोबर. प्रत्येक प्रोसेस स्वतः सॉल्व्ह करत असताना काय डिफिकल्टी येते हे आयडेंटिफाय होणं आवश्यक असतं, त्याशिवाय परफेक्शन कुठल्याही एक्झाम्पल मध्ये राहत नाही. यातही न्यूमरेटर मिळेल. काय क्रॉस मल्टिप्लाय केला तर sin 65 इंटू cos 25 मायनस cos 65 इंटू sin 25 डिवाइडेड बाय cos 65 इंटू cos 25. याही मेथडने डिनॉमिनेटर तसाच येतोय. न्यूमरेटर येईल sin A cos B मायनस cos A sin B. sin A मायनस B म्हणजे sin 65 मायनस आणि डिनॉमिनेटर cos 65 इंटू cos 25. आता sin 65 मायनस 25 म्हणजे sin 40 अपॉन cos 65 इंटू cos 25. पहिल्या मेथडने गेला असतो टॅनच्या, तरीही अशा प्रकारची टर्म मिळाली असती. काय करणार मग. डिनॉमिनेटरला दोन कॉस्टचं मल्टिप्लिकेशन आहे. आपल्याला एक कळलंय 65 मधून जर 25 मायनस झाला तर 40 येतोय, आणि 65 मध्ये जर 25 प्लस झाला तर काय येतंय 90. स्टँडर्ड अँगल त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येऊ शकते. मग यात इथे 2 न डिव्हाइड आणि 2 न मल्टिप्लाय करा, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 cos A इंटू cos B चा. 2 cos A cos B इक्वल टू काय असतो cos A प्लस B प्लस cos A मायनस B. प्रोडक्ट फॉर्म्युला 2 cos A cos B is equal to cos A plus B प्लस cos A मायनस B. मग यात न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज राहील 2 sin 40 आणि डिनॉमिनेटरला
2 cos A इंटू cos B चा फॉर्म्युला, A म्हणजे 65, B म्हणजे 25. I will cos 65 plus 25 plus cos 65 minus 25 equal to 2 sin 40 upon cos 65 plus 25 म्हणजे 90 आणि cos 65 minus 25 म्हणजे cos 40 equal to 2 sin 40 upon cos 90 ची किंमत काय? cos 90 ची किंमत 0 plus sin 40, सॉरी cos 40, 0 plus cos 40 आणि म्हणजेच 2 into sin 40 upon cos 40. sin 40 upon cos 40 म्हणजे tan 40. हीच प्रोसेस त्या मेथडमध्ये पण वापरता येते. दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने जाता येईल. हा एक प्रॉब्लेम होमवर्कसाठी, प्रॅक्टिससाठी. tan to that tan 40 plus tan 60 plus tan 80 equal to tan 40 into tan 60 into tan 80.